कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला ना, काय बोलायचं होतं? त्या मगाशी स्टेजवर आल्या होत्या ज्यांच्या हातामध्ये माईक होता, त्यांना तुम्ही कसे ओळखता? म्हणजे तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? कोण? विशाखा मावशी? हो, विशाखा मावशी म्हणजे माझ्या आईची खूप जुनी मैत्रीण आहे। इनफॅक्ट दे आर लाईक फॅमिली फ्रेंड्स। म्हणजे त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली खूप आधीपासून ओळखतो एकमेकांना। का म्हणजे त्यांचं काय झालं? त्यांची आणि माझी याआधी सुद्धा भेट झाली होती, पण त्यावेळेला त्यांनी माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता। कसला गैरसमज? त्या पिंकीच्या लग्नात आल्या होत्या आणि पिंकीचे बाबा त्यांच्याकडे काम करतात। या राईट, विशाखा मावशी आली होती त्या लग्नात आणि तेव्हा त्यांनी त्या लग्नात मला पाहिलं। आजी आजोबा, तुम्ही इथे काय करताय? केक नकोय का तुम्हाला? हे घ्या 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 घ्या। त्याची नोंद खूप खादार आहे, सगळ्या केक स्वतःच संपून टाकतील। यादी घेऊन आलाय, घ्या घ्या। नको बा, तुला आवडतो ना, तूच खा केक। तो मी खाल्ला असता, पण हा खास तुमच्यासाठी आणलाय आजी। पण तू म्हणत असेल तर खातो मी। काय आवडला ना? थांबा, मी आणतो ना। ए बनी, बघ, तुझ्या आईला बोलवून घे। तिला ना वाईट सवय, आजूबाजूला जेवणाचा ढीग असेल ना तरी सुद्धा ती उपाशीच राहील। ती बाबा बरोबर वरती गेली आहे। कशासाठी? मला काय माहित। अहो, एरवी आकाशरावांचं नाव ऐकलं तरी लांब पडते। बोलता बोलता बोलून गेली की मी डिव्होर्सी आहे तर नाही, आणि आपण खोटं बोललोय हेही माहिती नाहीये तिला। सुशीला, अगं वसुनी आकाशरावांना सगळं खरं सांगितलं तर? म्हणजे तिला खोटं बोलायची सवय नाहीये ना? बनी, हे बनी बनी। त्यांचा गैरसमज झाला होता की माझं याआधी कधीच लग्न झालेलंच नाहीये, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हातातली बांगडी माझ्या हातात घातली। त्यांना मला त्यांची सून करून घ्यायचं होतं, पण मग त्यांना कळलं की बनी माझा मुलगा आहे आणि माझा डिव्होर्स झालाय। आई बाबा, आई बाबा, तुम्ही इथे काय करताय? चला ना, मला चेनू म्हणून गिफ्ट द्यायचे आहेत। बनी, आम्ही महत्वाचं बोलतोय, नंतर ये। हा, गिफ्ट देण्यापेक्षा अजून काय महत्वाचं आहे? चला ना, मी स्वतः त्यांच्यासाठी गिफ्ट सिलेक्ट केलंय। आता सर्वांच्या गिफ्ट मध्ये ते हरवून जायला नको ना। चल ना, चल ना। बनी बनी, तुम्ही प्लीज काळजी करू नका। विशाखा मावशी जरी आईची जुनी मैत्रीण असली तरी तिचा स्वभाव आम्हाला चांगलाच माहिती आहे, आणि त्यांना जरी काही गैरसमज झाला असेल तर आय एम शुअर तो दूर झालाय, कारण नाहीतर इतक्या लोकांसमोर त्यांनी तुमचं एवढं कौतुक केलंच नसतं। विशाखा मावशी सहसा कोणाचं कौतुक करत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।